ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ पुकारलेल्या देशव्यापी बंदला वाशिममध्ये मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। बेकायदेशीर ई फार्मसी आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अन्यायकारक स्पर्धेमुळे पारंपरिक विक्रेत्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेनं केलेला आहे। वाशिमच्या पाटणी चौकामध्ये विक्रेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। ऑनलाईन विक्री बंद करावी अशी प्रमुख मागणी औषध विक्रेत्यांनी या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारकडे केलेली आहे। आज विविध मागण्यांना घेऊन केमिस्ट आणि ड्रग्स असोसिएशनने बंद पुकारला आहे। हा बंद एक दिवसीय असून देशभरात या आंदोलनाची हाक दिली आहे। नेमक्या काय मागण्या आहेत आणि कोणत्या मागण्यांना घेऊन हे आजचा बंद पुकारला आहे या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आहेत। थेट त्यांच्याकडून जाणून घ्या नेमक्या काय मागण्या आहेत। आमचा विरोध जनतेला नाही, रुग्णाला नाही, आमचा विरोध ऑनलाईन शासनाला विरोध आहे। जे ऑनलाईन मेडिसिन भेटायला लागलं हे पूर्ण टोटल बोगस यायला लागलं। जे मेडिसिन आहे ज्याच्यावर निर्बंध गव्हर्नमेंटनं घातलेले आहेत, जे फार्मसीच्या देखरेखीखाली औषधी विक्री करावं लागते, पेशंट काउन्सिलिंग करावं लागते, डोजेस पेशंटला सांगावं लागतात, अशी औषधी सहजपणे ऑनलाईन मिळून राहिली। त्यामध्ये MTB किट, नार्कोटिक ड्रग, कोडीन फॉस्फेट हे सहजपणे जे काही नवीन पिढी आहे या पिढींना ते औषधी मिळून राहिली। जवळपास आमचे 12 लाख केमिस्ट, ऑल इंडियाचे 12 लाख केमिस्ट या बंदमध्ये